अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारं मानधन तुटपुंज असून शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाही देत नाही. त्यामुळे त्यांना कायद्याचं संरक्षण, महागाई भत्ता यासह अन्य लाभही मिळत नाहीत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतनश्रेणी भत्ते पूर्वलक्षी प्रभावानं द्यावेत. इतर राज्यातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावं. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी. लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आज इचलकरंजीतील ताराराणी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संपामुळे सुमारे 25 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लाभ थांबलेत. वारंवार मागण्या आणि आंदोलनं करूनही शासन लक्ष देत नाही. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. मागील 22 दिवसांपासून संप सुरू असताना शासनाकडून त्याची साधी दखलही घेतली गेलेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्यानं या प्रश्नी चर्चा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, महागाई भत्ता, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी आदी लाभ मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारं निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना देण्यात आलं. मागण्यांची दखल न घेतल्यास 4 जानेवारी 2024 रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानाला बेमुदत घेराव घालू असा इशारा यावेळी देण्यात आला.